जय श्री राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला VPN प्रो आणि CapCut प्रो या दोन्ही ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा VPN प्रो ॲप्लिकेशन ओपन करून UK सर्व्हरवर कनेक्ट करायचं आहे। त्यानंतर बॅक निघून CapCut ओपन करून सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर फोटोजमध्ये PNG फोटोज मिळून जाईल आणि व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे, प्लस यामध्ये सॉन्गही तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर हा व्हिडिओ काय करायचा, सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याबरोबरच या व्हिडिओला सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करत तिथे तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओ हा ऑप्शन मिळून जाणार, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं। तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सॉन्ग एक्सट्रॅक्ट होऊन जाणार आहे। त्यानंतर काय करायचं, बिटमार्क करायचं। त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो स्क्रोल करायचा आणि जिथं आकडा चेंज होईल तिथं आपल्याला स्प्लिट करायचं आहे। म्हणजे अशाच प्रकारे काय करायचं, शेवटपर्यंत जिथं जिथं आकडा चेंज होईल बघू शकता अशा प्रकारे, तर तिथं आपल्याला बिटमार्क करून घ्यायचं आहे। बघू शकता मी अशाच प्रकारे शेवटपर्यंत बिटमार्क करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत बिटमार्क करून घ्या। तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपण बिटमार्क प्रॉपर केलेला आहे। आता या प्रत्येक बिटमार्कमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये आपल्याला इमेज रिप्लेस करायचा आहे। त्यासाठी प्रत्येक सेक्शन सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करत इथं तुम्हाला रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल। तर त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून आपला जो फोटो आहे तो आपल्याला फक्त काय करायचं, इथं सिलेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे काय करायचं, रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपला फोटो फक्त सिलेक्ट करायचा आहे आणि अशाच प्रकारे काय करायचं, प्रत्येक सेक्शनमध्ये म्हणजे प्रत्येक सेक्शन सिलेक्ट करून शेवटपर्यंत आपल्याला तोच इमेज काय करायचं, रिप्लेस करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी तो इमेज रिप्लेस करून घेतोय, तुम्हाला हवा आहे तो इथं इमेज आहे तो रिप्लेस करून घ्या। तर अशा प्रकारे बघू शकता प्रॉपर आपण इमेज रिप्लेस केलेला आहे। तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्क्रोल करत जिथं आपल्याला शॉर्ट बीट चालू होतात, बघू शकता इथं तो आपल्याला शॉर्ट बीट चालू होतात, तिथं आपल्याला दोन इमेजमध्ये सोडून अशा प्रकारे बघू शकता तिसरा इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला हे ऑप्शन स्क्रोल करत कॉपी ऑप्शनवर क्लिक करायचं, म्हणजे डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ओव्हरलेवर क्लिक करायचं आणि ज्या इमेज लेअरच्या खाली हा ओव्हरले झालेला आहे त्या इमेज लेअरला बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर सेट करायचे आहे। तर अशा प्रकारे बघू शकता तिसऱ्या इमेज लेअरला केलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला दोन इमेज सोडून एक इमेज मध्ये सोडून अशा प्रकारे सेट करायचे आहे। तर ऑप्शन स्क्रोल करत इथे आपल्याला परत एकदा डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करून ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे। प्रॉपर इथंच आपल्याला तर इमेज आहे ते ठेवायचे आहे। तर बघू शकता प्रॉपर आपण सेटअप केल्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन मटेरियलमध्ये दिलेली जी PNG आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे आणि वरती अशा प्रकारे सेट करायची आहे। सेट केल्यानंतर याची ही लेंथ आपल्याला शेवटपर्यंत वाढवून प्रॉपर अशी सेट करायची आहे। बघू शकता शेवटपर्यंत वाढवली। आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की फक्त प्रत्येक इमेज लेअरला आपला इफेक्ट आहे तो सेट करायचा आहे। त्यासाठी बॅक निघून स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिला इमेज सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे। ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला बघू शकता स्ट्रेच अँड डिस्ट्रॅक्ट हा इफेक्ट पहिल्यांदा अप्लाय करायचा आहे। त्यानंतर सेकंड नंबरला इमेज लेअरला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये येऊन आपल्याला बघू शकता डिस्ट्रॉय राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। थर्ड नंबरला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर 4 नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून बघू शकता अशा प्रकारे 4 नंबरच्या इमेज लेअरला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये रिपल हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर बघू शकता जिथून शॉर्ट इमेज लेअर चालू होत आहेत ती सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये पेंडिंग हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इन ॲनिमेशनमध्ये बघू शकताय रिचलर आउट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर इथं आपल्याला फ्रंटचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे। ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर बघू शकताय कॉम्बोमध्ये येऊन Q2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये क्यूब ओपन म्हणजे क्यूब ओपनर हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि लेआउट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। त्यानंतर बघू शकता आपण फ्रंटचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये स्नॅपशॉट हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल, तो आपल्याला अप्लाय करायचा आहे। आणि लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून कॉम्बोमध्ये येऊन बघू शकताय वेव्ह अँड स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। आता बघू शकता इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर जिथूनपासून आपल्याला शॉर्ट इमेज चालू होत आहेत तिथं यायचं आहे आणि आपल्याला तिथं काय करायचं आहे की दोन इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला अशा प्रकारे ॲनिमेशन दिसतंय, त्या ॲनिमेशनला सिलेक्ट करून ट्रेंडिंगमध्ये जाऊन फुल इन हा इफेक्ट फक्त काय करायचा या प्रत्येक ॲनिमेशनला लावायचा आहे। ॲनिमेशनला लावल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे।
तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोच्या एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.